तर जागतिक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत या संदर्भात प्रामुख्याने काल आपण थोडीशी चर्चा केली होती. तोच मुद्दा आपल्याला आज विस्ताराने पाहायचा आहे. आता याच्यामध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल की जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची प्राकृतिक रचनेबरोबर तुलना केली असता इथे काही मुद्दे दिलेले आहेत. पुस्तकामध्ये ते मुद्दे बघा आपण. बर्फाच्छादित प्रदेश असेल त्यामध्ये उत्तर आणि दक्षिण ध्रुवालगतचा प्रदेश इथं लोकसंख्या कमी दाखवलेली आहे. आता या ठिकाणी हा मगाशी मी तुम्हाला दाखवलेला प्रदेश की उत्तर ध्रुवाचा असेल, उत्तर कॅनडाचा भाग असेल, त्यानंतर दक्षिण ध्रुवाचा भाग असेल, त्यानंतर वाळवंटी प्रदेश असतील त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण कमी आहे. सहारा वगैरे आता ते पुढे आपल्याला येईलच. पर्वतीय प्रदेश रॉकी अँडीज असेल, मैदानी प्रदेशामध्ये किंवा किनारी प्रदेशात अतिशय दाट लोकसंख्या आढळते. काही नद्यांची खोरे असतील की त्यामध्ये खोरे असूनही लोकसंख्या विरळ आहे, कारण ॲमेझॉन नदीचं खोरं हा अतिशय रोगट हवामानाचा आणि प्रतिकूल हवामानाचा प्रदेश आहे, त्यामुळे तिथे लोकसंख्या विरळ आढळते. आता पुढे आपल्याला हे जे घटक आहेत त्या घटकांचं सविस्तर स्पष्टीकरण पाहायचं आहे. परंतु ते सविस्तर स्पष्टीकरण पाहण्या अगोदर हा एक चार्ट आपल्याला दिलेला आहे. तो चार्ट एक आपण पूर्ण करूया. की इथं प्राकृतिक घटक दिलेत, जास्त घनता आणि कमी घनता. आता उंच सकलपणा हे काही उदाहरणं दिलेत. उंच सकलपणा, मग तिथं सकल मैदानी प्रदेशामध्ये गंगेच्या मैदानाचं उदाहरण दिलं आहे. कमी घनतामध्ये पर्वतीय भूमी हिमालयाचं उदाहरण दिले. आता तसं हवामान हा दुसरा मुद्दा आहे. जास्त घनता कुठे आहे तर उष्णकटिबंधीय हवामान, भूमध्य सामुद्रिक हवामान, समशीतोष्ण कटिबंधीय किंवा त्याला आपण पश्चिम युरोपियन हवामान असे म्हणतो, हे जास्त घनतेचे प्रदेश. कमी घनतेचे प्रदेश कोणत्या हवामानाचे आहेत तर अतिशीत हवामानाचे प्रदेश, विषुववृत्तीय हवामानाचे प्रदेश, या ठिकाणी कमी घनता आहे. तिसरा मुद्दा आहे की साधनसंपत्तीची उपलब्धता. तर साधनसंपत्तीच्या उपलब्धतेमध्ये इथं आपल्याला काय देता येईल की प्रामुख्याने जास्त घनता कोणत्या साधनसंपत्तीच्या उपलब्धतेत आहे तर सध्याचा जो सुपीक मृदेचा प्रदेश आहे त्यामध्ये नद्यांची खोरे असतील किंवा सध्या ज्या ठिकाणी खनिजांचे साठे आहेत, विशेषतः खनिज तेलाचे साठे, त्यामध्ये प्रामुख्याने संयुक्त अरब अमिरात असेल, ह्या देशाचा त्या ठिकाणी किंवा किनाऱ्याचा उल्लेख करता येईल, इराण वगैरे या देशांचा उल्लेख करता येईल. त्याचबरोबर प्रामुख्याने इकडे कमी घनता जी आहे त्या कमी घनतेमध्ये आपल्याला कुणाचा उल्लेख करता येईल तर याच्या साधनसंपत्तीच्या बाबतीत तिबेटचा आपल्याला उल्लेख करता येईल. तिबेटसारखा परिसर जो आहे त्या ठिकाणी साधनसंपत्तीची उपलब्धता नाही, किंवा वाळवंटी प्रदेशात देखील साधनसंपत्तीची उपलब्धता नसते. आर्थिक, आता आर्थिक बाबतीत इथं एक उदाहरण दिलं आहे की व्यापार आणि आर्थिक केंद्र टोकियो हे केंद्र असल्यामुळे तिथं खूप मोठी लोकसंख्या आहे. टोकियोची आजची लोकसंख्या जर पाहिली तर ती 2.5 कोटीच्या दरम्यान आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया देशाची लोकसंख्या पण नाही तेवढी एकट्या टोकियो शहराची लोकसंख्या आहे. आणि आता इकडे कमी आर्थिक वृद्धी, उदाहरणार्थ लुझियाना हे प्रामुख्याने अमेरिकेचं एक राज्य आहे, दक्षिण किनाऱ्यावरचं एक राज्य आहे. तो एक मागासलेला भाग म्हणून ओळखला जातो. त्या ठिकाणी प्रामुख्याने लोकसंख्येची घनता कमी आहे. तसं आपल्याला भारताच्या बाबतीत काही उदाहरणं देता येतील. भारताच्या बाबतीत कोणतं उदाहरण देता येईल जास्त घनतेच्या बाबतीमध्ये इथे आपल्याला मुंबईचं उदाहरण देता येईल. आणि कमी घनतेच्या बाबतीमध्ये आपल्या महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर कोकणाचं उदाहरण देता येईल. अशा पद्धतीने ही उदाहरणं देता येतील. आता सामाजिक बाबतीत, सामाजिक घटक जो आहे या सामाजिक बाबतीत आपल्याला काय घेता येईल, जास्त घनता कुठे आढळते तर ज्या ठिकाणचा समाज हा शैक्षणिक आणि राजकीयदृष्ट्या पुढारलेला आहे किंवा सामाजिकदृष्ट्या पुढारलेला आहे त्या ठिकाणी जास्त घनतेमध्ये इथं युरोपचं उदाहरण देता येईल. आणि कमी घनतेमध्ये इथं आपल्याला मध्य आफ्रिकन देशांची उदाहरणं जसं कांगो आफ्रिकन रिपब्लिक असेल यांची उदाहरणं देता येतील. तशाच प्रकारे सरकारी धोरण आहे. सरकारी धोरणाच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी कुठे सरकारी धोरण हे अनुकूल आहे अशा ठिकाणी लोकसंख्या दाट आढळते. त्याच्यामध्ये जी लोकशाही प्रधान राष्ट्र आहेत, भारतासारखं राष्ट्र असेल, अमेरिकेसारखं राष्ट्र असेल, ग्रेट ब्रिटनसारखं राष्ट्र असेल, या ठिकाणी लोकसंख्या दाट आढळते. आणि कमी लोकसंख्येची घनता जी आहे ती कुठे आढळते तर ज्या ठिकाणी प्रामुख्याने शासनाचा फारसा प्रभाव नसतो किंवा शासनाच्या वतीने फारसा
लोककल्याणकारी योजना राबवलेल्या नसतात अशा ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते. मग त्यामध्ये प्रामुख्याने पुन्हा इथं आपल्याला आफ्रिकन देशांची उदाहरणं देता येतील. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आपल्या भारताचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर भारतात ईशान्येकडील राज्य जे आहे त्या ठिकाणी त्या थोडासा राजकीय धोरणां चांगल्या पद्धतीने राबवली जात नसल्यामुळे तिकडे थोडंसं दुर्लक्ष भाग असल्यासारखा असल्यामुळे तिथं लोकसंख्येची घनता थोडीशी कमी आढळते. आता सांस्कृतिक बाबतीतही तेच आहे की सांस्कृतिक बाबतीत प्रामुख्याने प्राचीन संस्कृती ज्यांची आहे अशा राष्ट्रांमध्ये लोकसंख्येची घनता दाट आढळते. त्यामध्ये परत युरोपियन राष्ट्रांचं उदाहरण देता येईल दाट घनतेमध्ये. आणि कमी घनतेचा जर उल्लेख करायचा म्हटलं तर परत इथे आफ्रिकन राष्ट्रांचंच उदाहरण देता येईल. अशा पद्धतीने प्रामुख्याने हे एक साधारण हा चार्ट जो आहे तो चार्ट आपल्याला तयार करता येईल. हां, इथे या ठिकाणी प्राकृतिक घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक जे आहेत त्या प्राकृतिक घटकांचा आपल्याला उल्लेख करायचा. मग प्राकृतिक घटक कोणते आहेत तर त्यामध्ये भूरचना किंवा त्याला आपण भूरूपे असे म्हणतो की भूरूपं जी आहेत ती 3 प्रकारची असतात. ही मागच्या वर्षी 11वीच्या सिलेबसमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. पर्वत, पठार, मैदान. मैदानी प्रदेश हे दाट लोकसंख्येचे, पर्वतीय प्रदेश हे अतिशय विरळ लोकसंख्येचे आणि पठारी प्रदेश हे साधारण मध्यम लोकसंख्येचे असतात. त्याचं कारण असं की मैदानी प्रदेश जे आहेत त्या मैदानी प्रदेशांमध्ये बहुतांशी मैदानं ही एकतर किनारपट्ट्यांना असतात किंवा बहुतांशी मैदानं ही नद्यांनी आपल्या गाळाच्या संचयनातून तयार केले असतात. त्यामुळे तिथे शेतीची जमीन उपलब्ध असते, शेती व्यवसायाची भरभराट झालेली असते, उद्योग व्यवसायांसाठी अनुकूल असं वातावरण असते, वाहतूक दळणवळणाचा विकास झालेला असतो आणि म्हणून मैदानी प्रदेश जे आहेत ते दाट लोकवस्तीचे असतात. त्याची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील की आपल्या भारताचा उत्तरेकडील प्रदेश असेल गंगेचा मैदानाचा, त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल ह्या राज्यांचा समावेश होतो. त्याचबरोबर सिंधू नदीच्या खोऱ्याचा काही भाग त्यामध्ये पंजाब, हरियाणा हा जो मैदानी प्रदेश आहे त्यांचा उल्लेख करता येईल. त्याचबरोबर दाट लोकसंख्येमध्ये भारताची पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी यांचा देखील आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख करता येईल. आणि जगाच्या पाठीवरती जर आपण उल्लेख केला तर चीनचा जो पूर्वेकडील भाग जो आहे किनारपट्ट्यांचा त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे. संयुक्त संस्थानाचा जो पूर्वेकडील भाग आहे त्याला किनारपट्टीचा भाग किंवा पंचमहासरोवराच्या परिसरातला त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आहे. त्याचबरोबर आफ्रिकामध्ये इजिप्तचं नाईल नदीचं खोरं जे आहे तो सपाट मैदानाचा भाग आहे. युरोपचा पश्चिम आणि उत्तर भाग हा मैदानाचा भाग आहे. त्या ठिकाणी लोकसंख्या अतिशय दाट आहे. आता डोंगराळ भाग हे प्रामुख्याने लोकसंख्येच्या बाबतीत किंवा पर्वतीय प्रदेश जे आहेत ते प्रामुख्याने लोकसंख्या ही विरळ मानली जाते. का विरळ मानली जाते तर इथं पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं. पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्यामुळे मानवी व्यवसायावरती मर्यादा येतात, उदरनिर्वाहाची सोय होत नाही आणि त्याचबरोबर वाहतूक दळणवळणाचा विकास झालेला असतो. तो प्रदेश ओबडधोबड असतो, शेतीयोग्य जमिनीचं प्रमाण कमी असतं आणि यामुळे इथं लोकसंख्या अतिशय कमी आढळते. आपल्या भारतातली ही उदाहरण दिली आहेत की डेहराडून, लेह लडाख या ठिकाणी फक्त केंद्रित झालेली दाखवलेली आहे लोकसंख्या. का तर तो भाग पर्वतीय प्रदेशामध्ये जिथं प्रामुख्याने पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी ती लोकसंख्या केंद्रित झालेली असते. आता या पर्वतीय प्रदेशामध्ये अनेक पर्वत आहेत. हिमालय, आल्प्स, रॉकी, अँडीज या सर्व प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता अतिशय विरळ आढळते. आता पठारी प्रदेश त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी घेता येईल की जगातली काही पठारं जी आहेत ती प्रामुख्याने खनिजांच्या बाबतीत आणि शेतीच्या बाबतीत थोडीशी विकसित झाली आहे. त्यामुळे ब्राझीलचं पठार असेल, भारतातलं दख्खनचं पठार असेल त्या ठिकाणी किनाऱ्यापेक्षा कमी लोकसंख्या किनारपट्टीपेक्षा आणि पर्वतीय प्रदेशापेक्षा जास्त लोकसंख्या म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की मध्यम स्वरूपाची लोकसंख्या त्या प्रदेशामध्ये आढळते. तर एक लक्षात घ्यायचं की प्राकृतिक रचनेमध्ये 3 भूरूपांचा उल्लेख करायचा. एक पर्वत, दुसरा पठार, तिसरा मैदान. आता यापैकी सर्वात जास्त लोकसंख्या कुठे घनता मैदानी प्रदेशात, मध्यम दर्जाची लोकसंख्या कुठे पठारी प्रदेशात आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता कुठे पर्वतीय प्रदेशात.
हे लक्षात घ्यायचं. आता पुढचा मुद्दा आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जाऊ. प्राकृतिक घटकामधला हवामान. हवामान हा जो मुद्दा जो आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हवामानाचा जर विचार केला तर मानवाचं कार्यकौशल्य हे प्रामुख्याने हवामानावरती अवलंबून असतं. असं म्हटलं जातं की मानवाच्या कार्यकौशल्याच्या दृष्टिकोनातून 4 अंश सेल्सिअस ते 18 अंश सेल्सिअस तापमान हे सर्वात उत्तम मानलं जातं. अशा ठिकाणी माणूस न थकता जास्तीत जास्त काम करतो. त्याचं कार्यकौशल्य हे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच युरोपियन राष्ट्र असतील, जपान असेल किंवा चीनसारखं राष्ट्र असेल, अमेरिका असेल, हे देश प्रगतीच्या उंबरठ्यावरती वरती गेलेले आहेत. त्याचं कारणच त्या ठिकाणचं हवामान आहे. आणि उष्णकटिबंधीय हवामान जे आहे ते थोडंसं निरुत्साही असतं, आळस देणारं असतं किंवा आळस येणारं असतं. आणि त्यामुळे अशा प्रदेशांमध्ये मानवाचं कार्यकौशल्य जे आहे ते कमी होतं. कार्यकौशल्याच्यावरती त्या हवामानाचा प्रतिकूल परिणाम होतो. आता हवामानाच्या बाबतीत काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी देता येतील की शीत हवामान जो आहे तो शीत हवामानाचा प्रदेश जो आहे, आता त्यामध्ये मगाशी आपल्याला या ठिकाणी इथं उल्लेख केला आहे की असा प्रतिकूल हवामानाचे प्रदेश कोणते आहेत, तर उष्ण हवामान, शीत हवामान आणि वाळवंटी हवामान. प्रत्येकाचं एक एक उदाहरण आपण घेऊ. उष्ण हवामान जे आहे ते कोणतं उदाहरण घेता येईल आपल्याला, तर विषुववृत्तीय हवामान. त्यामध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये ॲमेझॉन नदीचं खोरं असेल, त्यानंतर मध्य आफ्रिकेचा कांगो नदीचं खोरं असेल किंवा इंडोनेशियन बेटांचा प्रदेश असेल. त्या ठिकाणी उष्ण रोगट हवामान असल्यामुळे त्या हवामानात मानवाची प्रतिकारक क्षमता जी आहे ती कमी असते. उद्योग व्यवसायात मर्यादा येतात आणि म्हणून त्या प्रदेशात अतिशय कमी लोकसंख्या आढळते. अतिशीत हवामान जे आहे त्यामध्ये टुंड्रा प्रदेश किंवा त्याला आपण कॅनडाचा उत्तर भाग, ग्रीनलंड असेल, रशियाचा उत्तरेकडील भाग असेल, अंटार्क्टिका असेल, या ठिकाणी लोकसंख्या, अंटार्क्टिकावरती तर लोकसंख्या नाहीच आहे, परंतु ग्रीनलंड वगैरे त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला 2पेक्षाही कमी आढळते. त्यानंतर वाळवंटी प्रदेश असेल. वाळवंटी प्रदेश देखील आपल्याला माहीत आहे की सर्वत्र वाळू पसरलेली असते, पाण्याचं दुर्भिक्ष असते आणि शेतीयोग्य जमिनीचं प्रमाण कमी असते. त्यामुळे अशा प्रदेशात देखील लोकसंख्या अतिशय कमी आढळते, पर्जन्याचं प्रमाण कमी वगैरे असतं. म्हणून ते प्रदेश जे आहेत ते लोकसंख्येच्या बाबतीत कमी आहेत. आता इथे दाट लोकसंख्येस कारणीभूत असणारे हवामानाचे घटक किंवा प्रदेश कोणते, तर भूमध्य सामुद्रिक हवामान, की त्यामध्ये इटली, फ्रान्स, त्यानंतर भूमध्यच्या समुद्राच्या बाजूने असणारा ग्रीस असेल, तुर्कस्तानचा भाग असेल किंवा आफ्रिका खंडाला लागून आफ्रिका खंडातून लिबिया, अल्जेरिया, मोरोक्को हे देश त्याच्यामध्ये येतात. स्पेनचा, त्यानंतर पोर्तुगाल हे युरोपियन देश असतील. त्या ठिकाणचं हवामान जे आहे ते प्रामुख्याने अनुकूल मानलं जातं. त्या ठिकाणी मानवी वस्ती जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आपल्याला हवामानाच्या बाबतीत अतिशीत हवामानाचा उल्लेख मगाशी मी तुम्हाला केला होता की अतिशीत हवामान कुठे आढळतं, तर टुंड्रा प्रदेशात. टुंड्रा प्रदेशामध्ये एस्किमो आणि लॅप्स जमातीचे लोक आढळतात. हे लोक जे आहेत तेथील हवामानाला अनुसरून त्या ठिकाणी व्यवसाय करतात. रेनडिअरचे कळप पाळणे असतील, त्या रेनडिअरचाच प्रामुख्याने वाहतुकीसाठी, अन्नासाठी, दुधासाठी त्याचा वापर करणे. अशा प्रकारे त्यांचे जे जीवन जे आहे ते भटक्या स्वरूपाचे आणि अतिशय मागासलेल्या स्वरूपाचे आहे. तिथल्या अतिशय कडक हवामानाला जुळवून घेण्याचं कौशल्य जे आहे ह्या लोकांनी तिथं दाखवलेलं आहे. म्हणून ते आज त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. पण त्यांचं प्रमाण जे आहे ते खूप कमी आहे. तसंच मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे विषुववृत्त नदी, ॲमेझॉन नदी आणि कांगो नदीचे खोरे जे आहेत हे देखील खूप विरळ वस्तीचे आहेत. कारण तिथलं हवामान अतिशय रोगट आहे. जंगली कीटक, विषारी कीटक त्यांचा प्रादुर्भाव आहे. दररोज दुपारी पडणारा पाऊस असेल, घनदाट जंगल असेल आणि अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने मानवाच्या उद्योग व्यवसायावरती मर्यादा येतात. हे हवामान निरुत्साही आणि रोगट मानलं जातं. तो एक या ठिकाणी भाग आपल्याला सांगता येऊ शकेल. आता तिसरा घटक कोणता आहे, तर तिसरा घटक, प्राकृतिक घटकांमधला तिसरा घटक पाण्याची उपलब्धता. पाण्याशिवाय आपण कोणत्याही मानवाच्या क्रिया त्यांची कल्पना करू शकत नाही. अगदी
इतिहास काळापासून आपण पाहत आलेलो आहोत की जी प्राचीन नगरं असतील किंवा शहरं असतील ती कुठंतरी नद्यांच्या खोऱ्यात किंवा नद्यांच्या काठावरती वसलेली आपल्याला पाहायला मिळाली. आज देखील तुम्हाला जगातली मोठमोठी शहरं कुठल्या ना कुठल्या तरी नदीच्या काठावरती वसलेली आपल्याला पाहायला मिळाली किंवा समुद्र किनारपट्टीवरती तरी पाहायला मिळतात. मुंबईसारखं शहर, कोलकातासारखं शहर असेल किंवा चेन्नईसारखी शहरं असतील, हे समुद्राच्या किनारपट्टीवरती आहेत. किंवा लंडन, टोकियो, न्यूयॉर्क ही मोठमोठी शहरं जी आहेत ती समुद्राच्या किनाऱ्यावर पण आहेत आणि नद्यांच्या काठावरती पण आहेत. युमिदा नदीच्या काठावरती टोकियो असेल, हडसन नदीच्या काठावरती न्यूयॉर्क असेल, थेम्स नदीच्या काठावरती लंडनसारखं शहर विकसित झालेलं आहे. तर सांगायचा उल्लेख हाच की पाण्याशिवाय मानवाच्या कोणत्याही गरजा उपलब्ध होऊ शकत नाही. पाण्याला आपण जीवन असे म्हणतो. पाणी कशासाठी लागतं तर पेय जल म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर शेतीसाठी उपयोग होतो. पशुपालन असेल, उद्योग असतील, व्यवसाय असेल, या सर्वच कारणांसाठी मुबलक पाण्याची आवश्यकता असते. मग नद्यांची खोरी असतील किंवा किनारीय प्रदेश असतील, अशा ठिकाणी मुबलक पाणी असते आणि म्हणून तशा प्रदेशामध्ये दाट लोकसंख्या आढळते. आता त्यामध्ये नाईलचं, आफ्रिकेमधील इजिप्तचं नाईलचं खोरं असेल, भारताचा किनारीय प्रदेश असेल, उत्तर भारतातील गंगा आणि सिंधू नद्यांचा खोऱ्यांचा प्रदेश असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने भीमा आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश असेल, त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला दाट आढळते. आता इथे एक वाळवंटाचा एक उल्लेख केला आहे की वाळवंटामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा उपलब्धता असते त्याला मरू उद्याने किंवा ओयासिस असे म्हणतो. भारतातील फलोदी आणि सौदी अरेबियातील अल अहसा अशी ही उदाहरणं दिली आहेत बघा. ही काय आहेत की वाळवंटी प्रदेशामध्ये पाण्याचे साठे असणारे प्रदेश आहेत आणि अशा ठिकाणी ज्या वस्त्या निर्माण झालेल्या असतात त्या वस्त्यांना त्या ठिकाणी भारतामध्ये फलोदी किंवा सौदी अरेबियामध्ये अल अहसा अशी नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत किंवा आपण तशा वस्त्यांना ओयासिस असे म्हणतो त्या प्रदेशांना. तर हा एक प्रामुख्याने तिसरा घटक झाला प्राकृतिक घटकामधला. चौथा प्राकृतिक घटकामधला उपघटक आहे तो आहे प्रामुख्याने मृदा. मृदा ही कशासाठी तर शेतीसाठी. मृदा ही प्रामुख्याने शेतीसाठी आवश्यक असते. मग मृदेचे प्रकार आहेत. त्यात काळी मृदा, जांभी मृदा, गाळाची मृदा, पर्वतीय मृदा असे अनेक प्रकार आहेत. पण सर्वात शेतीसाठी उपयुक्त ठरते ती कोणती मृदा तर सुपीक गाळाची मृदा. मग अशी गाळाची मृदा कुठे आढळते तर नद्यांच्या खोऱ्यामध्ये. मग मिसिसिपी असेल अमेरिकेतली, गंगा असेल भारतातली, इरावती असेल म्यानमारमधली, यांगत्से असेल चीनमधली, त्यानंतर इजिप्तमध्ये नाईल असेल, ह्या नद्यांनी मोठमोठी पूर मैदानं तयार केलीत. म्हणजे नद्यांच्या पुराबरोबर वाहून आलेल्या गाळापासून तयार झालेली मैदानं. त्या मैदानामध्ये त्यांची उत्पादकता जास्त असते आणि उत्पादकता जास्त असल्यामुळे ती जमीन किंवा ती भूमी जास्तीत जास्त लोकांना सामावून घेऊ शकते, म्हणून तिथं दाट लोकसंख्या आहेत. त्याचबरोबर काळी रेगूर मृदा, मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे जी काळी रेगूर मृदा किंवा त्याला कापसाची मृदा असे म्हणतो, ती मृदा देखील शेतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त ठरते. आता अशी मृदा कुठं आढळते तर भारतात प्रामुख्याने दख्खनच्या पठारावरती आहे, ब्राझीलच्या पठारावरती तशी मृदा आहे, वेस्ट इंडिज बेटांवरती तशी मृदा आहे. ही ज्वालामुखीय मृदा, त्याला ज्वालामुखीय मृदा असे देखील म्हणतात कारण ज्वालामुखी बेसॉल्ट खडकापासून त्या मृदेची निर्मिती झाली असते. मग अशी मृदा ही ज्वालामुखीय पर्वतांच्या उतारावरती किंवा पायथ्याशी देखील आढळते. तिचीही सुपीकता जास्त असते म्हणून त्याही ठिकाणी प्रामुख्याने लोकसंख्या दाट आढळते. त्याची काही उदाहरणं दिलीत बघा की इंडोनेशियामधलं जावा बेट असेल, जपानमध्ये देखील अनेक ॲक्टिव्ह ज्वालामुखी आहेत, इटलीमधलं सिसिली असेल, मध्य अमेरिकेमधील ज्वालामुखी पर्वताच्या उतारावरती पायथ्यास निर्माण झालेली काळी मृदा ही मध्य अमेरिकेतील वस्त्यांना पूरक ठरलेली आहे. ही काही उदाहरणं त्या ठिकाणी दिली आहेत. परंतु बऱ्याच वेळेला सुप्त अवस्थेत काही ज्वालामुखी असतात आणि ते ज्वालामुखी पुन्हा एकदा ज्यावेळेला ॲक्टिव्ह होतात त्यावेळेला परत त्या ठिकाणी असणाऱ्या वस्त्या ज्या आहेत त्या वस्त्यांना मात्र हानी पोचते आणि मग त्या वस्त्यांना त्या ठिकाणावरनं स्थलांतर करावं लागतं. त्याचं उदाहरण आपल्याला एक केलं बाली बेट. बाली हे इंडोनेशियाचं बेट आहे. त्या ठिकाणी अंगुक पर्वत प्रदेशातील लोक हे बाली बेटावरचा ज्वालामुखी जागृत झाल्यामुळे त्या लोकांना त्या नैसर्गिक आपत्तीमुळे तिथून
तो प्रदेश सोडून जावं लागलेला आहे. हे एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे जे घटक झाले, आपण किती घटक घेतले? 4 घटक घेतले. कोणते कोणते घटक घेतले? एक प्राकृतिक रचना, दुसरा हवामान, तिसरा पाण्याची उपलब्धता, चौथा मृदा. हे जे 4 घटक झाले, हा या लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करणाऱ्या घटकांमधला कोणता भाग झाला आपला हा? तर याला फक्त आपण काय म्हणू? प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक असे म्हणू शकतो.